भारतीय जनता पार्टी के आमदार अतुल भातखलकर ने यह देखी वार्ड क्रमांक के भाजपा के प्रत्याशी नितिन चौहान चुनाव कार्यालय का उद्घाटन करने पहुंचे हैं। इस मौके पर भारी संख्या में स्थानीय नागरिक और भाजपा, शिवसेना, आरपीआई महायुति के कार्यकर्ता भी उपस्थित थे। सभी का इस मौके पर स्थानीय नागरिकों द्वारा स्वागत सम्मान किया गया। वार्ड क्रमांक 29 में यह नया क्षेत्र जोड़ा गया है, जिसको लेकर के काफी सरगर्मी यहाँ देखी जा रही है। इस मौके पर आमदार अतुल भातखलकर ने और क्या कुछ कहा है। भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार नितीन चव्हाण, त्याचबरोबर बाजूच्या वॉर्डाचे म्हणजे 36 नंबर वॉर्डाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार ॲडव्होकेट सिद्धार्थ शर्माजी, तानाजीनगर मधील पूर्व नगरसेविका दक्षा पटेल, नामदेव चव्हाण या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालंय असं मी जाहीर करतो। वार्ड क्रमांक 29 मधून भारतीय जनता पार्टीने एक अत्यंत कर्मठ हडाचे कार्यकर्ते असे नितीन चव्हाण यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। जे नितीन चव्हाण कायम लोकांच्या सुखदुःखात समरस होत असतात। सर्वसामान्य लोकांची रोजमर्याची कामं करण्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना या कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने ही विनंती करतो की आपण नितीन चव्हाण यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो। बाकी मी या निमित्ताने एवढंच सांगेन की ही विधानसभेचा आमदार मी नाहीये, माझी विधानसभा कांदिवली पूर्व आहे, पण वॉर्डामध्ये मात्र हा 29 वॉर्डाला का नवीन भाग जोडला गेलेला आहे। या विभागाचा आमदार मी जरी नसलो तरी सुद्धा नितीन चव्हाण यांना निवडून दिल्यानंतर तुम्हाला एकावर एक फ्री या नात्याने तुम्हाला मी आमदार म्हणून सुद्धा हे वचन मी आपल्याला या निमित्ताने प्रचार करायच्या निमित्ताने देतो। आपलेच विभागातले सर्व प्रश्न आणि त्यातला एक मोठा प्रश्न मला कळलेला हा पण आहे की या ठिकाणच्या संस्थेचा पुनर्विकास विकासकाच्या अडमुठेपणामुळे होत नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यावर 13 ची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक करतायत। आज या ठिकाणी वार्ड क्रमांक 29 भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री नितीन चव्हाण यांच्या तानाजीनगर मधील निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते आणि या विभागातील पूर्व नगरसेविका दक्षा पटेल आणि बाकी सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं। मला पूर्ण विश्वास आहे की या विभागातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नितीन चव्हाण यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी मतदान होईल। कारण इकडच्या लोकांनी हे ठरवलेलं आहे की यावेळी मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि हिंदू होईल आणि त्यामुळे तानाजीनगर हे पूर्णपणे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं आहे। हे चित्र आजच्या या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिसत आहे।